इंडियन प्रीमियर लीगमध्ये म्हणजेच IPL मध्ये रोहित शर्माच्या भवितव्याबाबत अटकळ बांधली जातीये. 2025च्या मोसमासाठी तो मुंबई इंडियन्स सोबत राहणार की नवीन संघात सामील होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगनं नुकतंच या विषयावर आपलं मत मांडलंय. त्यानंतर रोहित बद्दलच्या चर्चेला वेग आलाय. लेजेंड्स लीग लिलावात एका मीडिया चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हरभजन सिंगनं रोहित शर्माबद्दलचे आपले विचार शेअर केलेत. IPL 2025चा लिलाव मनोरंजक असेल. विशेषतः रोहित मुंबई इंडियन्स सोबत राहणार की दिल्ली कॅपिटल्समध्ये जाणार याबाबत त्यानं आशा व्यक्त केली आहे. हरभजन म्हणाला की रोहित शर्मा दिल्ली कॅपिटल्सकडे जातो की मुंबई इंडियन्स त्याला कायम ठेवते हे पाहणं मनोरंजक असेल. जर मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माला रिटेन केलं नाही किंवा त्यानं संघ सोडण्याचा निर्णय घेतला तर रोहितवर पैशांचा वर्षाव होऊ शकतो. त्यामुळे अशा स्थितीत लिलावादरम्यान त्याच्यासाठी संघाकडे कडवी स्पर्धा होण्याची शक्यता आहे. अनेक फ्रँचायझी त्याला घेण्यासाठी उत्सुक असतील. दरम्यान रोहित दिल्लीत रुजू होईल का हे हरभजन सिंगच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं की त्याला रोहितच्या भवितव्याबाबत नक्कीच काहीतरी माहीत असेल. त्यांनी सुचवलं की मुंबई इंडियन्स अजूनही त्यांचे स्टार खेळाडू कायम ठेवू शकतात. तथापि त्यांनी तसं न केल्यास दिल्ली कॅपिटल्स त्याला विकत घेण्यासाठी प्रबळ दावेदार असू शकतात. रोहितबाबत संभ्रम कायम आहे. गेल्या IPL हंगामापूर्वी रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवून त्याच्या जागी हार्दिक पांड्याला घेण्याच्या निर्णयानं चाहत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. या बदलानंतर रोहित आणि पंड्या यांच्यात तणावाच्या अफवा पसरल्या होत्या. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.